प्रसाद लाड यांना कुणीतरी आईवर शिव्या दिल्या. प्रसाद लाड यांचा राग अनावर झाला. त्यांना वाईट वाटलं की आपल्या आईवर कुणीतरी शिव्या दिल्या, त्यांच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत पोहोचली. वा लाड साहेब, आज तुमच्या आईवर कुणीतरी शिव्या दिल्या, तुम्हाला एवढा राग आला. मग अंतरवाली सराटीमध्ये जेव्हा आंदोलन चाललं होतं तेव्हा तर कुणाच्या तरी आईचे डोके फोडण्यात आले होते. तेव्हा तुम्ही सरकारची भूमिका मांडत होते. देवेंद्र फडणवीस साहेबांना जर आम्ही थोडंफार बोललो तेव्हा तुम्हाला राग येत होता का? विसरले का? लाड साहेब, मी वारंवार सांगत असतो, मराठे उपकार कुणाचाच ठेवत नाहीत. जशास तसं उत्तर मराठे 100% देतात. जैसे कर्म तैसे फळ. आणि आज तुम्ही जे मागं काही केलं होतं ना, त्याचं फळ मिळालं. आज तुम्हाला मराठ्यांनी शिव्या दिल्या, यासाठीच दिल्या, कारण तेव्हा जर तुम्ही मराठ्यांसोबत उभा राहिले असते तर आज तुमच्यावर ही वेळ आलीच नसती. आणि तुम्ही आज म्हणताय माझी आई ती तुमची आई, आणि जी तुमची आई ती आमची आई. हो लाड साहेब, तुमची आई ती आमची आई आहे आणि आमची आई ती तुमची आई आहे. पण तेव्हा तुम्हाला का दिसलं नाही ते? अंतरवाली सराटीमध्ये माता माऊल्यांचे डोके फोडले होते. कित्येक माता माऊल्या रक्तभंबाळ झाल्या होत्या, रक्ताने आंघोळी केल्या होत्या कित्येक महिलांनी. तेव्हा तुम्हाला का हे सगळं दिसलं नव्हतं? प्रसाद लाड साहेब, जेव्हा आपल्यावर येतं ना, तळपायाची आग मस्तकाला जाते. आणि हे आज तुम्ही महाराष्ट्रालाच नाही, भारत देशाला दाखवून दिले. लाड साहेब, तुमचं एका गोष्टीनं दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी कौतुक पण करणार आहे. पण लाड साहेब, खरंच जेव्हा आपल्यावर येतं ना तेव्हा वाईट वाटतं ना, तसंच तेव्हा कित्येक लोकांना, कित्येक मराठ्यांना वाईट वाटलं होतं जेव्हा तुमच्या याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी माता माऊल्यांवर हल्ले करायला लावले होते आणि माता माऊल्यांचे डोके फोडले होते. कुणी आदेश दिला होता? राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि पोलीस खातं फडणवीस साहेब सांभाळतात. आणि पोलिसांमध्ये एवढी हिंमत नाहीच आहे की ते माता माऊल्यांचे डोके फोडतील. कुणीतरी आदेश दिला तेव्हाच तर हल्ला केला होता अंतरवाली सराटीमध्ये. लाड साहेब, तुमची आई ती आमची आई 100%. पण आमच्या आईला सुद्धा तुम्ही तुमची आई समजा. तेव्हा कुठं जे माता भगिनीवर हल्ले होत आहेत ना ते थांबतील. आज तुम्हाला जराशा शिव्या बसल्या, तुम्हाला वाईट वाटलं, तळपायाची आग मस्तकाला गेली. ज्यांनी शिव्या दिल्या त्यांचा तर मी निषेध व्यक्त करतो. पण लाड साहेब, अंतरवाली सराटीमध्ये जो हल्ला झाला होता ना त्याचा पण जरासा विचार करा.